feel it? It's coming. Goofy's here, let's go. Beat drops. Ooh, it's hot outside, I need to chill. I hear the Koofy cart rolling down the hill. Got a cone in my hand, feeling divine, sweet creamy magic. It's Koofy time. Mango drip, take a little lick. Summer in a stick, it melts real quick. Rose in the air, floral affair. Koofy got me floating like I just don't care. Mango drip, take a little lick. Summer in a stick, it melts real quick. Rose in the air, floral affair. Koofy got me floating like I just don't care. Cool me, smooth and dreamy. Mango, pistachio, rose so creamy. Funky on the beat, freeze on the street. Koofy flavor blast can't be beat. Stop and clap. Oh yeah. Saffron gold, royal delight. Take a bite and dance all night. Pistachio green, crunch on the scene. Koofy's the king. नमस्कार, मी गौरी. फूडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत तब्बल एक नाही दोन नाही तर 5 फ्लेवरच्या रोल कट कुल्फी. पण त्याच्यासाठी काही असं वेगळं काही करायची गरज नाहीये. एकच बेस बनवायचा आहे आणि त्यापासून आपल्याला 5 फ्लेवरच्या कुल्फी बनवायच्या आहेत. तर त्या बेससाठी आपण काय साहित्य घेतलंय ते एकदा बघूयात. इथे मी 1.5 लिटर फुल फॅट दूध घेतलंय, म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे. अर्धा कप मिल्क पावडर घेतली आहे, अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. इतकंच बेसिक साहित्य आहे. तर आता आपण लगेचच कृतीला सुरुवात करूया. आपण एका कढईमध्ये हे दूध आटवायला ठेवायचंय. शक्यतो आपण दूध आटवायला ठेवताना एखाद्या पसरट अशा कढईमध्ये किंवा एखाद्या पॅन मध्ये दूध आटवायला ठेवायचं, त्यामुळे ते पटकन आटलं जातं. तर गॅस चालू करूयात आणि हे दूध आता आपण आटवायला ठेवून देऊयात. एकदा दुधाला उकळी आली की गॅस आपण लो टू मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे. मध्ये मध्ये त्याला हलवायचं आहे आणि दूध आपल्याला साधारण एक 50% किंवा अर्ध होईपर्यंत तरी आपण ह्याला आटवून घ्यायचं आहे. ती दुधाला छान उकळी आली आहे, दूध उकळतंय. आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरती केलेली आहे. मध्ये मध्ये फक्त एक 5 मिनिटांनी आपण ह्याला हलवायचं आहे आणि असंच आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती हे दूध उकळत ठेवायचं आहे. हे दूध उकळत असताना किंवा हे दूध आटत असताना आपण बाकीची सुद्धा घरातली इतर कामं करू शकतो. फक्त आपल्याला मधून हलवायचं. तर हे दूध आटण्यासाठी आपल्याला साधारण एक अर्धा तास तरी लागणार आहे. इथे दूध आटत आहे तोपर्यंत आपण बाजूला इथे मी थंड दूध घेतले, म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर वरचं दूध घेतलेलं आहे, पाव कप. त्याच्यामध्ये आपल्याला हे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय आणि अर्धा कप मिल्क पावडर घ्यायची. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं. ह्यातल्या सगळ्या ज्या गाठी आहेत त्या मोडल्या गेल्या पाहिजेत. आपलं हे बॅटर व्यवस्थित तयार झालंय. ह्यातल्या सगळ्या गाठी आपण मोडून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे दूध आपलं अर्ध आटलेलं आहे. मगाशी आपण दूध जेव्हा आटायला ठेवलं होतं तेव्हा ते इथपर्यंत होतं अगदी. आता हे बरोबर अर्ध आटून झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला घालायची आहे साखर. अर्धा कप इथे अख्खी साखर घेतली आहे. तर गॅसची फ्लेम थोडी मोठी करूया. आपण साखर घातलेली आहे यामध्ये साखर विरघळते तोपर्यंत आपण हे जे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर यांचं जे बॅटर बनवलेलं आहे एकदा हलवून घ्यायचं तळापासून, कारण कॉर्नफ्लॉवर तळाला चिकटून राहतं. आणि हळूहळू एका हाताने आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हलवायचं आपल्याला कंटिन्यू. जेव्हा आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करतो दुधामध्ये तेव्हा आपल्याला ह्याला तळापासून हलवायचं आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचंय, कारण कॉर्नफ्लॉवर हे तळाला चिकटून बसतं आणि मग त्याचा करपट वास येतो, त्यामुळे खाताना चांगलं लागत नाही. तर आता आपण हे कंटिन्यू हलवत ठेवूया. एक 5 ते 10 मिनिटं आपण याला शिजवून घ्यायचं आहे, कारण कॉर्नफ्लॉवर शिजण्यासाठी थोडासा वेळ लागतो, नाहीतर ते कच्चट लागतं. त्यामुळे याला छान उकळी येऊ देत आणि आपण याला एक 5 ते 10 मिनिटासाठी छान शिजवून घेऊया. एक 10 मिनिटं झालेली आहेत. कॉर्नफ्लॉवर या दुधामध्ये व्यवस्थित शिजलेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा एकदम दाटसर झालंय. थंड झाल्यानंतर हे अजून थोडं दाटसर होतंय, कारण आपण इथे दूध सुद्धा अर्ध आटवून घेतलेलं आहे. यामध्ये कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरलेला आहे. तर कितपत आपल्याला हे मिश्रण घट्टसर हवंय तुम्ही बघू शकता. चमच्याची जी मागची बाजू आहे हा चमचा व्यवस्थित असा कोट झाला पाहिजे आणि तुम्ही बघू शकता अगदी 2 भाग याचे वेगळे होतात. इतपत आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे. इथे आपला हा कुल्फीचा बेस तयार झालाय. आपण गॅस बंद करूया आणि याला थोडंसं हलवून घ्यायचंय आणि याला रूम टेम्परेचर वरती व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे हा जो बेस आहे याला. आणि त्यानंतर फ्रीझर मध्ये याला साधारण 2 ते 3 तासासाठी
थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण 5 फ्लेवर जे कुल्फीचे आहेत ते बनवणार आहोत. इथे आपलं हे जे मिश्रण आहे, कुल्फीचा जो बेस आहे तो आपण 2 ते 3 तासासाठी फ्रीझरमध्ये सेट करून घेतलाय. आता मी याला क्लिंग रॅपनी झाकून म्हणजे असं रॅप करून ठेवलं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये काही असे बर्फाचे क्रिस्टल्स वगैरे व्हायला नको म्हणून. एखादी प्लेट किंवा याच्यावरती झाकण सुद्धा ठेवू शकता. आता आपल्याला हे 5 समान भागामध्ये वेगळं करून घ्यायचं आहे, कारण आपण 5 फ्लेवर बनवणार आहोत. तर इथे मी बाउल घेतले, तुम्ही मिश्रण बघू शकता. मस्त असं घट्ट दाटसर अगदी छान असं झालेलं आहे. आपण याला 5 बाउलमध्ये काढून घेऊ. इथे आपला हा कुल्फीचा बेस जो आहे तो मी 5 बाउलमध्ये समान भागामध्ये काढून घेतलाय. आता आपण याचे वेगवेगळे 5 फ्लेवर बनवणार आहोत. इथे आपले 5 फ्लेवरची कुल्फी आपण बनवतोय. तर इथे मी 5 फ्लेवर आपण इथे तयार करून घेतलेत. पहिला आहे मँगो कुल्फी. त्यासाठी इथे मी 1 हापूस आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. त्यानंतर आहे चॉकलेट वाली कुल्फी. त्यासाठी 1 चमचा कोको पावडर घेतलेली आहे. अनस्वीटन कोको पावडर आहे, म्हणजे यामध्ये साखर नसते. ही जी कोको पावडर आहे ती कडवट असते. त्याच्यानंतर इथे मी 25 ते 30 पिस्ता घेतलेले आहेत आणि ते पिस्ता गरम पाण्यामध्ये एक अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते आणि त्याची साल काढून घेतलेली आहे. चौथा फ्लेवर आहे, इथे मी गुलकंद घेतलाय. गुलकंद फ्लेवरची कुल्फी बनवतोय आपण. तर इथे मी 2 चमचे गुलकंद घेतलेला आहे. त्यानंतर 5वा जो फ्लेवर आहे तो केसर आणि वेलची, म्हणजे केसर फ्लेवर आहे मोस्टली. तर केसरसाठी इथे बाजारामध्ये असं केशर वेलची सिरप अशी एक बॉटल मिळते, तर त्याचाच मी डायरेक्टली इथे यूज करणार आहे. जर म्हणजे तुमच्याकडे हे अवेलेबल नाही झालं तुम्हाला, तर तुम्ही केशर आणि वेलचीची पावडर याचा सुद्धा वापर करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण केशरवाली कुल्फी बनवतोय. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हा जो बेस आपण बनवलेला आहे कुल्फीचा तो घ्यायचा. त्यानंतर आपण यामध्ये एक 2 ते 3 चमचे केशर सिरप घालायचं आहे. नाहीतर तुम्ही यामध्ये 10 ते 15 केशरच्या काड्या सुद्धा घालू शकता आणि थोडीशी 1 पाव चमचा किंवा अर्धा चमचा वेलची पावडर. त्याला आता आपण मिक्सर मधून काढून घेऊया. तर आपण आपली पहिली कुल्फी केशरवाली तयार झाली आहे. ह्याला तुम्ही एखाद्या स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा एखादी वाटी म्हणा किंवा तुमचे कुल्फी मोल्ड असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा त्याला सेट करू शकता. मी अशा पद्धतीचे पेपर ग्लास घेतलेत. तर या पेपर ग्लासमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया. आता आपण दुसऱ्या फ्लेवरची कुल्फी बनवतोय, आंबा कुल्फी बनवतोय. त्यासाठी इथे आपण 1 हापूस आंब्याचा गर घेतलेला आहे. नंतर हा आपला कुल्फीचा बेस घ्यायचा. इथे आपण आंब्याचा वापर केलाय. थोडंसं हे मिश्रण मिक्सर मधून फिरवल्यानंतर तुम्ही चाखून बघायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये साखर कमी वाटत असेल 1 ते 2 चमचे साखर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता किंवा तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही असं सुद्धा खाल्लं तरी चालतं. इथे आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे. याला सुद्धा आपण एका दुसऱ्या पेपर कप मध्ये काढून घेऊया. आता आपण बनवतोय गुलकंद कुल्फी. त्यासाठी इथे मी 2 चमचे गुलकंद घेतलाय. त्यानंतर हा जो आपला कुल्फीचा बेस आहे तो घालायचा आहे. तुम्हाला जर हवा असेल तर यामध्ये थोडासा तुम्ही पिंक फूड कलरचा सुद्धा वापर करू शकता. मी अगदी चिमूटभर इथे थोडासा अगदी पिंक कलर घेतलेला आहे, फूड कलर, त्याचा वापर करते. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपला गुलकंद फ्लेवर सुद्धा बनवून तयार झालेला आहे. याला सुद्धा आपण पेपर कप मध्ये काढून घेऊया. आता आपण बनवतोय पिस्ता फ्लेवर वाली कुल्फी. त्यासाठी इथे मी पिस्ता घेतलेले आहेत भिजवलेले. त्यामध्ये हा कुल्फी बेस आणि थोडासा पिस्ता फ्लेवर आहे. पिस्त्यामुळे त्याला इतका ग्रीन कलर येणार नाहीये, त्यामुळे थोडासा मी इथे जो फूड कलर आहे त्यातला मी ग्रीन फूड कलर घेतलेला आहे लिक्विड मध्ये, तो थोडासा आपल्याला इथे वापरायचा. एक 2 ते 3 थेंब आपण याच्यामध्ये फूड कलरचा वापर करतो. त्याला मिक्सर मधून एकदा फिरवून घेऊयात. तर आता आपली इथे पिस्ता फ्लेवर वाली कुल्फी सुद्धा तयार झाली आहे. याला एका पेपर कप मध्ये काढून घेऊयात. आता आपण सगळ्यात शेवटी चॉकलेट फ्लेवर वाली कुल्फी बनवतोय. त्यासाठी इथे आपण हा कुल्फीचा बेस घेतलाय. त्यामध्ये 1 चमचा कोको पावडर घालायची आहे. आपण याला मिक्सर मधून फिरवून घेऊया. आपली चॉकलेट फ्लेवर वाली कुल्फी सुद्धा तयार झाली आहे. याला सुद्धा आपण पेपर कप मध्ये काढून घेऊया. आता इथे आपले सगळे फ्लेवर तयार झाले. याला आपण वरती तुम्ही अल्युमिनियम फॉइलने सुद्धा कव्हर करू शकता किंवा क्लिंग रॅप जर तुमच्याकडे असेल तर त्याने सुद्धा कव्हर करू शकता. तर अशा पद्धतीने आपण इथे क्लिंग रॅपने याला कव्हर करून घेतोय. पूर्ण हे व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं, त्यामुळे यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होणार नाहीत. याला जर आपण असंच ठेवलं उघडं काही झाकण न ठेवता तर यामध्ये आईस क्रिस्टल्स तयार होतात. इथे आपले हे सगळे 5 फ्लेवर तयार झालेले आहेत. आपण याला क्लिंग रॅप सुद्धा लावून घेतलंय. आता आपण याला फ्रीझर मध्ये 8 ते 10 तासांसाठी सेट करून घ्यायचं आहे आणि मगच आपण याला कट करायचंय.